नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण मराठी भाषा पेपर एक पूर्ण पेपर आज आपण सॉल्व करणार आहोत। त्यामध्ये अध्यापनशास्त्र आणि गद्य आणि पद्याचे 2 उतारे तर ते आपण आज पाहणार आहोत। तर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला मी जे काही व्हिडिओ टाकेल मराठी भाषेच्या संदर्भात, हिंदी भाषेच्या संदर्भात किंवा इतर विषयांच्या संदर्भात ते सर्व तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न पाहू। विद्यार्थ्यांना जेव्हा त्यांच्या शब्दलेखन आणि विरामचिन्हे वापरण्याच्या क्षमता वाढविण्यासाठी शिकविले जाते तेव्हा 1. त्यांच्या आकलन क्षमतेत वाढ होते, 2. त्यांची अचूकता वाढते, 3. त्यांच्या अस्खलितता सुधारते, 4. त्यांची सर्जनशीलता समृद्ध होते। तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2, त्यांची अचूकता वाढते। पुढचा प्रश्न पाहू। भाषेच्या वर्गात वाक्य रचनेचा सराव म्हणजे 1. विद्यार्थी वैविध्यपूर्ण नमुने अभ्यासतात आणि नेमके उत्तर शोधतात, 2. विद्यार्थ्यांना शिक्षक मदत करतात आणि विविध माध्यमांच्या आधारे ते स्वतःचे सिद्धांत मांडतात, 3. विद्यार्थी सभोवतालच्या जगातून वस्तूंच्या संदर्भात आलेल्या अनुभवांचा भाषिक उपक्रमांमध्ये वापर करतात आणि 4. विद्यार्थी स्वतः शिक्षण सामग्री तयार करतात आणि स्वानुभवातून ज्ञान प्राप्त करतात। तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 की विद्यार्थी सभोवतालच्या जगातून वस्तूंच्या संदर्भात आलेल्या अनुभवांचा भाषिक उपक्रमांमध्ये वापर करतात। पुढचा प्रश्न पाहू। भारतात प्रादेशिक भाषेच्या विकासासंदर्भात पुढीलपैकी कोणती बाब अडथळा ठरत नाही? 1. लोकांना ही गोष्ट अपरिचित असणे, 2. पर्याप्त सोयी नसणे, 3. हा मुद्दा न समजणे, 4. भाषांतराच्या अडचणी। तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, लोकांना ही गोष्ट अपरिचित असणे। पुढचा प्रश्न पाहू। भाषा आकलन म्हणजे ऑप्शन आहे 1. फक्त आवश्यक शब्दांचा वापर करता येणे, 2. मुलांना मातृभाषा नीट येण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे, 3. व्याकरणाच्या विश्लेषणासाठी आणि आकलनासाठी पद्धतशीर दृष्टिकोन स्वीकारणे, 4. मानवी मेंदूच्या जन्मजात क्षमतेमुळे भाषा ग्रहणाची प्रक्रिया। तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 की मानवी मेंदूच्या जन्मजात क्षमतेमुळे भाषा ग्रहणाची प्रक्रिया। पुढचं पाहू। पुढचा प्रश्न आहे, एक भाषा शिक्षक लेखन कौशल्य कोणत्या प्रकारे शिकवू शकतो? ऑप्शन आहे 1. द्रुत लेखन, 2. मुलांना सुस्पष्ट लिहायला सांगून, 3. बुद्धीला चालना देणाऱ्या युक्ती वापरून मुलांना स्वतःच्या शब्दात लिहायला सांगून आणि 4. मुलांना लहान लेख पाठ करण्यास सांगून। तर यात बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 की बुद्धीला चालना देणाऱ्या युक्ती वापरून मुलांना स्वतःच्या शब्दात लिहायला सांगून। पुढचा प्रश्न पाहू। अस्खलित भाषा क्षमतेत कोणत्या प्रकारे वाढ करता येते? 1. विद्यार्थ्यांशी संवाद साधून, 2. विद्यार्थ्यांना समजत नसेल तर त्यांना गप्प बसायला सांगून, 3. विद्यार्थ्यांनी केलेल्या चुका तिथल्या तिथं सांगून आणि सुधारून, 4. संभाषणात भाषेचा वापर करण्यासाठी अनुकूल संधी उपलब्ध करून देऊन। त्याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 की संभाषणात भाषेचा वापर करण्यासाठी अनुकूल संधी उपलब्ध करून देऊन। पुढचा प्रश्न पाहू। भाषा शिकण्यासाठी तयार केलेल्या आदर्श पाठाची सुरुवात टिंबटिंब यापासून होते। 1. उद्दिष्टांची यादी तयार करणे, 2. गोषवारा सांगणे आणि विद्यार्थ्यांना कृती करण्यास सांगणे, 3. पाठाचा संदर्भ सांगणे, 4. फळ्यावर लिहिणे। त्यात बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 की गोषवारा सांगणे आणि विद्यार्थ्यांना कृती करण्यास सांगणे। पुढचा प्रश्न पाहू।
उपचारात्मक शिक्षण म्हणजे टिंब कार्य आहे. 1. आदेशात्मक, 2. प्रशिक्षण संबंधी, 3. नकारात्मक आणि 4. सैद्धांतिक. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रशिक्षण संबंधी. पुढचा प्रश्न पाहू. भाषिक कौशल्ये पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने शिकविली गेली पाहिजेत? 1. स्पष्ट विवरण देऊन, 2. स्वायत्तपणे, 3. एकत्रितपणे, 4. अनुकरण करायला सांगून. तर यातलं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वायत्तपणे. पुढचा प्रश्न पाहू. भाषेचे उच्चारण शिकताना जर मुलांमध्ये आत्मविश्वास नसेल तर पुढीलपैकी कोणती उपाययोजना परिणामकारक ठरेल? 1. वर्गात मोठ्याने वाचणे, 2. मुले एकमेकाशी बोलतील असा एखादा खेळ खेळवणे, 3. चुकांना त्या वेळी दुरुस्त करणे, 4. भाषा तज्ज्ञांची मदत घेऊन विशिष्ट कृती करणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 की वर्गात मोठ्याने वाचणे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्नपत्रिका तयार केल्यानंतर शिक्षक मूल्यमापनाच्या धोरणांना तपासून पाहतात. म्हणजे शिक्षक प्रश्नपत्रिकेच्या कोणत्या घटकांचे पुनरावलोकन करतात? ऑप्शन आहे 1. विषयवस्तूंचा व्याप, 2. प्रश्नांचे प्रकार, 3. विश्वासार्हता आणि 4. वैधता. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 वैधता. पुढचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणती बाब वाचन अक्षमता ठरत नाही? 1. अक्षर आणि शब्द न ओळखता येणे, 2. वर्णविन्यास सातत्यता नसणे, 3. वाचनाची गती आणि उच्चार, 4. शब्द आणि विचारांची समज. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 की वर्णविन्यासात सातत्यता नसणे. पुढचा प्रश्न पाहू. भाषेच्या प्रकृतीच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 1. प्रत्येक भाषेची आपली स्वतःची संरचना असते, 2. भाषेचा संबंध संस्कृती आणि सभ्यतेशी असतो, 3. भाषेचा प्रवास सहजतेकडून गुंतागुंतीकडे असतो, 4. भाषेचा प्रवास संयोगाकडून विश्लेषणाकडे असतो. तर याचं ऑप्शन बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 की भाषेचा प्रवास सहजतेकडून गुंतागुंतीकडे असतो. पुढचा प्रश्न पाहू. वर्गातील पुढीलपैकी कोणता उपक्रम मौखिक भाषा विकासास उपयोगी ठरेल? 1. पुस्तकातील गोष्ट शिक्षकांसोबत सामूहिकपणे वाचणे, 2. शब्दांचा योग्य उच्चार सामूहिकपणे म्हणणे, 3. कविता पाठ करणे आणि एकेकाने म्हणणे, 4. आवडलेल्या कथेतील पात्रांचा अभिनय करणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 की आवडलेल्या कथेतील पात्रांचा अभिनय करणे. पुढचा प्रश्न पाहू. जलद वाचनाची उद्दिष्टे कोणते? 1. आवड निर्माण करणे, 2. विशिष्ट माहिती मिळविणे, 3. विस्तृत वाचन आणि 4. माहिती मिळवणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 की विशिष्ट माहिती मिळवणे. म्हणजे आता विशिष्ट माहिती मिळवणे, जलद वाचनाचे उद्दिष्ट काय? विशिष्ट माहिती मिळवणे. आता आपण पुढे जो काही पॅराग्राफ पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा काय जलद वाचनाचंच उद्दिष्ट आहे की आपण एकदा पॅराग्राफ आधी वाचून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपल्याला जर प्रश्नांची उत्तरे लगेच कळले तर आपण ते करू शकतो. पण जर नाही आपल्याला वाटलं की हे ऑप्शन एकदा चेक करायला पाहिजे तर मग नंतर आपण पुन्हा पॅराग्राफमध्ये ते चेक करू शकतो. तर ते असं का करू शकाल? कारण जर आपण ते विशिष्ट त्या माहिती आपल्याला यातून माहिती होतं की या पॅराग्राफमध्ये नेमकं कुठं कोणतं पॅराग्राफमध्ये ह्या जो विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे कुठं आलेलं आहे हे आपल्याला काय होतं जलद वाचनामुळे माहिती होतं. तर चला आता आपण लगेच या पॅराग्राफला पण सुरुवात करूया. तर पॅराग्राफ वाचूया. रविवारचा दिवस कधी येतो असे मला व रुप्याला होई. खास करून आमच्या खालच्या आळीचा
आठवडा बाजार सकाळपासून दुपारपर्यंत फिरत राहायला आम्हाला फारच आवडायचे. त्या बाजारात लाल आईस फ्रूटच्या गाड्या असत. ताजी मासळी, कांदे बटाटे, भाजीचे दुकाने असत. लोकांकडे पाहत पाहत फिरणे हा आमचा विशेष छंद असे. कधीतरी गारुड्याचा खेळ बघण्यात वेळ जाई. दादा मात्र त्याचा अभ्यास करी. त्याला उगाच इकडे तिकडे फिरत फिदी हसायला आवडत नसे. संध्याकाळी त्रिविक्रमाच्या देवळात आम्ही विषामृत, खांबोरी, डबा एक्सप्रेस सारखे खेळ खेळायचो. नाहीतर रानावनात भटकून करवंदे, अटके, तोरणे, अळू खात आमचा रविवार जाई. करवंदे नसतील तेव्हा त्या झाडाची कोवळे अंकुर आम्ही सोलून खायचो. त्याच्या पानांच्या पेपाट्या करत एकमेकांच्या कानात पेपे वाजवायचो. यातही दादा कधीतरीच असायचा. तो नसला तरी आम्ही मात्र रविवारी फार हुंदडण्यात घालवत असू. थोडक्यात रविवार कधी एकदा येतो त्याची आम्ही वाट बघायचो. अचानक आमच्या बाबांची बदली राजापूरला झाली आणि आमचा रविवार बदलूनच गेला. राजापूरचे घर भाड्याचे होते. त्या 2 खोल्या व माडी एवढेच होते. अंगणही चिक्कार मोठे नव्हते. पण एक पडवी होती. तेथे झोपाळा होता. त्यावर बसून परवचा, पाडे आणि गाणी म्हणायला आम्हाला आवडायचे. इकडे रानोमाळ भटकता येत नसे. राजापूरचा नगर परिषदेचे भोंगे ऐकायला मजा वाटे. तो भोंगा सकाळी 6, दुपारी 12 आणि रात्री 9ला अशा काही वेळेला वाजायचा. सकाळी एक पाववाला ओरडत जाई. चहाचा कप घेऊन आम्ही त्याची वाट पाहत असू. रोज वाट पाहिली तरी बाबा फक्त रविवारीच पाव घेऊन देत असत. रविवारी पाडे म्हणा असे कोणी म्हटले की मला मळमळते. सारखे वाचन करणे मला आवडत नाही. दादा मात्र आमच्या वाटणीचेही वाचन वाचत असतो. कागदाचा कपटा सापडला तरी तो घेऊन वाचत बसणे त्याला आवडते. जेवतानाही पुस्तक मांडीवर घेऊन तो बरेचदा वाचत असे. तो हुशार होता. त्याचे जास्त कौतुक होई म्हणून माझ्या पोटात बरेचदा दुखत असे. त्याला अभ्यास करून कुणी मोठा ऑफिसर व्हायचे होते आणि रुपयाला पैलवान व्हायचे होते. बाईंनी वर्गात एकदा विचारले की तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचे आहे? मी नटी असे उत्तर दिले. बाईंनी आमच्या घरी येऊन माझे उत्तर सांगितल्यावर आईने माझी पाठ मऊ केली. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हा पॅराग्राफ उतारा वाचलेला आहे. तर आपण आता त्याचे प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न आहे, लेखिकेला कोणत्या गोष्टीचा विशेष छंद होता? 1. परवचा म्हणण्याचा, 2. पाढे म्हणण्याचा, 3. लोकांकडे पाहत फिरण्याचा आणि 4. वाचत बसण्याचा. तर यातलं बरोबर ऑप्शन आहे की लेखिकेला लोकांकडे पाहत फिरण्याचा छंद होता. पुढचा प्रश्न पाहू. मळमळणे म्हणजे नेमके काय? 1. एखाद्या गोष्टीचा तिटकारा येणे, 2. एखाद्या गोष्टीचे अप्रूप वाटणे, 3. एखादा पदार्थ कुस्करणे, एखाद्या गोष्टीची भीती वाटणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 की एखाद्या गोष्टीचा तिटकारा येणे. पुढचा प्रश्न पाहू. हुंदडणे या शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय शोधा. इथं विरुद्धार्थी विचारलेलं आहे. तर पहिलं ऑप्शन आहे धुडगूस घालणे, 2. शिस्तीने वागणे, 3. धिंगाणा करणे आणि 4. आरडाओरडा करणे. त्यात बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 शिस्तीने वागणे. हे काय त्याचं विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय आहे. पुढचे प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, लेखिकेच्या परिसरातील आठवडा बाजारात पुढीलपैकी कोणती गोष्ट मिळत नसे? तर कोणती गोष्ट मिळत नसे असं विचारले. तर पहिलं ऑप्शन आहे कांदे बटाटे, 2 मासळी, 3 करवंद आणि 4 भाजी. तर बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 की करवंद हे मिळत नसे. पुढचं पाहू. पाठ मऊ करणे या वाक्यातून कोणता अर्थ अभिप्रेत आहे? 1. बदडणे, 2. शाबासकी देणे, 3. पाठीशी घालणे आणि 4 पाठ फिरविणे. तर बरोबर ऑप्शन आहे
ऑप्शन क्रमांक 1 बदडणे. पुढचा प्रश्न पाहू. लेखिकेच्या पोट कोणत्या कारणास्तव दुखत असे? 1 आईस फ्रूट खाल्ल्यामुळे, 2 भावाचे कायम कौतुक होत असल्यामुळे, 3 झाडाची कोवळे अंकुर सोलून खाल्ल्यामुळे आणि 4 जेवताना पुस्तक वाचल्यामुळे. तर बरोबर आहे ऑप्शन क्रमांक 2 भावाचे कायम कौतुक होत असल्यामुळे. ते तिला काय होतं, आवडत नसायचं. पुढचा प्रश्न पाहू. दादाला पुढीलपैकी कोणती गोष्ट आवडत असे? 1 फिदी फिदी हसणे, 2 पानाच्या पेपाट्या वाजवणे, 3 परवचा म्हणजे आणि 4 पुस्तक वाचणे. तर यातलं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 की दादाला पुस्तक वाचायला आवडत असे. पुढचा प्रश्न पाहू. लेखिकेच्या जगण्यातील एका विशिष्ट दिवसाचा जीवनक्रम कोणत्या कारणास्तव बदलून गेला? 1 गारुड्याचा खेळ बघितल्यामुळे, 2 बाबांची परगावात बदली झाल्यामुळे, 3 नगर परिषदेचे भोंगे ऐकायला मिळाल्यामुळे आणि 4 त्रिविक्रमाच्या देवळात गेल्यामुळे. तर आपण पाहिलेलं आहे की तिच्या वडिलांची बदली ही राजापूरला झाली, म्हणजे परगावात झाल्यामुळे त्यांचं काय झालं की तिचं जीवन हे बदलून गेलं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 बाबांची परगावात बदली झाल्यामुळे. पुढचा प्रश्न पाहू. तेथे झोपाळा होता, त्यावर बसून परवचा पाडे आणि गाणी म्हणायला आम्हाला आवडायचे. दिलेल्या पर्यायातून या वाक्यातील सर्वनाम शोधा. त्यातलं सर्वनाम कोणतं आहे ते शोधायचं आहे. तर यातलं सर्वनाम आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन आहे पहिलं बसून, दुसरं परवचा, तिसरं आम्हाला आणि चौथं आवडायचे. तर यातलं बरोबर ऑप्शन कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 3 आम्हाला. म्हणजे बसून, परवचा आणि आवडायचे हे ऑप्शन नाही आहेत. तर आता पुढे पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो पॅरेग्राफचा जो प्रश्न होते ते इथे संपले. आता पुढचा जो आहे तो एक कवितेचा उतारा आहे, तर तो पाहू. तर कवितेचा उतारा आपण वाचू. माय माझी कष्ट करी, तिची सांगतो कहाणी, बापा संगे राबते ती, 12 मास काळ्या राणी, ऊन पावसाची तिला नसतेच कधी परवा, डोळ्यांमध्ये सदा तिच्या बहरे ऋतू हिरवा, राबताना विसरते तिचा संसार फाटका, 4 घास खाते जेव्हा होतो उन्हाचा चटका, माय बाप राबतात होऊनिया जेव्हा दंग, माय भासते रुक्मिणी अन बाप पांडुरंग, सुखाकरिता आमच्या धडपडे तिचा श्वास, तिच्या घामाला येतो अबीर बुक्याचा वास. तर या जो पॅराग्राफ आहे आपण वाचलं, तर यामध्ये आपल्याला लगेच कळतं की कोणाबद्दल सांगितलं आहे. तर त्या कवीनी स्वतःच्या आईबद्दल सांगितलेला आहे. तर जो कवितेचा जो पॅराग्राफ असतो त्यातला अर्थग्रहण आपल्याला कळता आला पाहिजे की नेमकं कवी यातून आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण प्रश्न पाहू. पहिला प्रश्न आहे की प्रयत्न या शब्दाचा समानार्थी शब्द सुचवा. 1 धडपड, 2 धडधड, 3 धपाटा आणि 4 दणकट. तर यातलं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 धडपड. प्रयत्न म्हणजे काय? धडपड. पुढचा प्रश्न पाहू. माय या नजरेतून कवीला कशाचे दर्शन घडते? 1 काळे रान, 2 उत्कर्षाचा काळ, 3 ऊन पाऊस आणि 4 अश्रू. तर यातलं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 की मायच्या नजरेतून कवीला कशाचे दर्शन घडते? तर उत्कर्षाच्या काळाचे. पुढचा प्रश्न पाहू. दंग शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा. तर ऑप्शन आहे 1 निमग्न, दुसरं गर्क, तिसरं गुंग आणि चौथं दंभ. तर यातलं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4. तर समानार्थी नसलेला म्हणजेच कोणता? विरुद्धार्थी शब्द. म्हणजेच दंगचा विरुद्धार्थी शब्द कोणता येईल? दंभ. पुढचा प्रश्न पाहू. कवीने कवितेत प्रामुख्याने कशाचे गुणवर्णन केले आहे?
1 हिरव्या ऋतूचे, 2 शेत जमिनीचे, 3 आईचे आणि 4 रुक्मिणी पांडुरंगाचे. तर आपण आधीच पाहिलं की कवीने कशाचं वर्णन केलेलं आहे, तर स्वतःच्या आईचे. म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक 3 हा बरोबर आहे. पुढचं पाहू. मायला कोणत्या गोष्टीची काळजी नसते? तर ऑप्शन आहे 1 4 घास खाण्याची, 2 ऊन पावसाची, 3 अबीर बुक्क्याची आणि 4 काळ्या रानाची. तर यातलं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 की तिला ऊन असू नाही तर पाऊस असू, कोणत्याही गोष्टीची तिला काळजी वाटत नाही. ती सतत काय करत असते? राबत असते. पुढचा प्रश्न पाहू. शेवटचा प्रश्न आहे हा की कष्ट करताना मायला कोणत्या गोष्टीचा विसर पडतो? 1 फाटका संसार, 2 ऋतू हिरवा, 3 रुक्मिणी आणि 4 पांडुरंग. तर बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 की जो फाटका संसार आहे त्याच्या तिला काय होतो? विसर पडतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही देखील परीक्षेच्या वेळेस पेपर सॉल्व करा. जेवढे चांगल्या प्रकारे तुम्ही 2 लँग्वेजचे पेपर सॉल्व करताल तेवढेच तुम्हाला चांगले मार्क मिळतील. पेपर सॉल्व करताना नेहमी आधी लँग्वेजचे जर प्रश्न सॉल्व करून घ्यायचे, म्हणजे मग आणि नेहमी वेळेकडे लक्ष ठेवायचं. म्हणजे त्यामुळे काय होतं, आपल्या वेळेचं बचत झाली की आपल्याला तो मॅथ्सच्या वेळेस त्याचा काय होतो वापर करता येतो गणिताच्या वेळेस. त्यामुळं मग हे जे मी ज्या वेळेस पेपर मी स्वतः सॉल्व करते तर मी नेहमी पहिले आपले लँग्वेज घेत असते, लँग्वेज नंतर मग बालमानसशास्त्र, EVS आणि त्यानंतर शेवटी आपण मॅथ्स घेतात. सर्वच जवळजवळ विद्यार्थी अशाच प्रकारे सॉल्व करतात. तर ती योग्य पण आहे, कारण त्यामुळं काय होतं की आपल्याला पेपर सॉल्व करायला देखील चांगल्या प्रकारे मदत होते आणि आपण चांगले मार्क मिळवू शकतो, कारण लँग्वेजमध्ये आपल्याला स्कोरिंग करता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.